चला तर मित्रांनो, आज आपण IMOचेच चॅप्टर फर्स्टचे 21 पासून अचिव्हर सेक्शन कसे सॉल्व केले जातात हे बघणार आहोत. तर त्याचा पहिला क्वेश्चन्स काय की सिलेक्ट द इनकरेक्ट ऑप्शन. इनकरेक्ट म्हणजे काय, तर जे काही चुकीचं असेल ते आपल्याला शोधायचं आहे, बरोबर. तर पहिला जे ऑप्शन आहे त्यात प्लेटमध्ये आणि बाहेर असे काही ॲपल दिलेले आहेत. तर ते कसे दिलेले आहेत बरं. ऑप्शन ए मध्ये 5 + 5 10 हे ऑप्शन बरोबर. ओके. सेकंड ऑप्शन बीमध्ये 2 ट्रेमध्ये काही अंडे ठेवलेले आहेत, ते आपल्याला काउंट करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 6 2 12 आणि 3 12 + 3 किती झाले 15. हे पण ऑप्शन बरोबर आहे. ऑप्शन सी काही चेरीज दिलेल्या आहेत. तर पहिला जो ग्रुप आहे चेरीचा त्याच्यात आहे 7 आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत 6. ऑप्शन आलं 13. ऑप्शन नंबर जे डी आहे मित्र, ते काही कंटेनर दिलेले आहेत. त्या कंटेनरमध्ये काहीतरी चॉकलेट दिलेले आहेत, ते आपण काउंट करू. तर पहिल्या कंटेनरमध्ये आहेत एकूण 9 चॉकलेट आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये आहेत एकूण 10. अरे इथे तर ऑप्शन 16 आहे आणि टोटल तर हे 19 होतं आहे. हे चुकीचं आहे, हे बरोबर. म्हणजेच ऑप्शन डी हे त्यांनी आपल्याला इनकरेक्ट दिलेलं आहे, म्हणून आपण ऑप्शन 16 चूज करणार आहोत. समजलं ना मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघू. ओके. इथे काहीतरी तुम्हाला कॅप दिलेले आहेत, त्यांना काहीतरी नंबर्स पण दिलेले आहेत आणि खाली तुम्हाला त्यांचे फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहेत. सो कॅप फर्स्ट इज बिफोर कॅप क्यू, कॅप सेकंड इज आफ्टर द कॅप एस, कॅप आर इज इन 3 द कॅप क्यू अँड कॅप एस, and cap S is for the cap T. अरे थोडासा गोंधळ वाटतोय का तुम्हाला, पण अजिबात नाही. आपण स्टार्टिंग एक जे फुल स्टॉपचं सेंटेन्स असतं ते पूर्ण आपण बघणार आहोत, बरोबर. तर कॅप फर्स्ट इज बिफोर कॅप क्यू. ओके. तर जी फर्स्ट कॅप आहे ती कुठली आहे, तर ती बिफोर क्यू. क्यूच्या बिफोर काय येतं मित्रांनो, पी. म्हणजे ऑप्शन 1 काय आलं आपलं, तर पी. दुसरं कॅप 2 इज आफ्टर द कॅप एस. आता एस नंतर काय येतं, टी. तिसरं सेंटेन्स कॅप आर इज इन द कॅप क्यू अँड कॅप एस. क्यू आणि एसच्या मध्ये आर जे ते कुठल्या याच्यात येतं बरं प्लेसला, आफ्टर, बिफोर का बिटवीन. तर ते आलं आर हा बिटवीन आला ना दोघांच्या, बरोबर. लास्ट कॅप एस इज फॉर द कॅप टी. ओके. हा जो यस आहे हा टीच्या बिफोर आहे का आफ्टर आहे, बरोबर. तो बिफोरच येईल की नाही, बरोबर. मग आपण जे लिहिलेलं आहे इथे पी टी बिटवीन बिफोर आहे का कुठे ऑप्शन, पी टी बरोबर. हे 2 आहेत इथे बिटवीन बरोबर. परंतु पहिल्या ह्याच्यात ते आफ्टर, दुसऱ्या ह्याच्यात ते बिफोर. आपल्याला कुठलं होतं, बिफोर. तर आपलं ऑप्शन आहे मित्रांनो बी. क्वेश्चन मोठा होता पण थोडासा विचार केला तर किती सोपा झाला बरं. चला आता आपण क्वेश्चन नंबर 13 बघणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 13, अरेंज द फॉलोविंग इन असेंडिंग ऑर्डर. ओके. तुम्हाला मित्रांनो असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर माहिती आहे की नाही. चला मग आज आपण तेच बघणार आहोत, बरोबर. चला तर मग आता आपण ऑप्शन बघू. तर पहिलं जे ऑप्शन आहे 2 10 6 1 म्हणजे 26. क्यू ऑप्शनला आहे 3 10 4 1 म्हणजे काय 34. आर ऑप्शनसाठी दिलं आहे 4 10 3 1 म्हणजेच 43. आणि येस ऑप्शनसाठी दिलं आहे मित्रांनो 3 10 3 1 म्हणजेच 33. आता ह्यांचं आपण पहिले नंबरमध्ये कन्वर्ट करून मग आपण असेंडिंग ऑर्डर लावणार आहोत. तर बघा मित्रांनो पी 26, क्यू 34, आर 43 आणि येस 33. इथलं सगळं आपल्याला असेंडिंग सांगितलेलं आहे मित्रांनो. ओके. असेंडिंग मीन्स स्मॉल टू बिग, हे लक्षात राहू द्या. मग सगळ्यात स्मॉल नंबर कुठला आला, पी. देन सेकंड फॉर्म येस, थर्ड 34 आणि फोर्थ हा आर. ही झाली आपली असेंडिंग ऑर्डर. आता ह्या सिरियलनुसार आपल्याला पी क्यू आरचा सिक्वेन्स लागेल. फर्स्ट नंबरला काय आला आहे पी, देन सेकंडसाठी एस, थर्डसाठी क्यू
आणि 4साठी मित्रांनो अर्थ हा आपला सिक्वेन्स आहे असेंडिंगचा. समजलं का? मग चला बरं, PSQR आहे का ऑप्शन? PSQR. येस, ऑप्शन डी. किती सोपं आहे. चला आता पुढचा क्वेश्चन. विच नंबर लाईन शो जम्प ऑन फ्रॉग बाय 3S? ओके, इथे ऑप्शन दिलेले आहेत आणि लाईनवर काही फ्रॉग बसवलेले आहेत. ओके, नाही दिसत आहेत ना? आणि ते सांगतात की अरे हे 3च्या एसने जम्प करणारा फ्रॉग कोणता आहे बरं? एचा बघू. एने 1 2 मीन्स 3. अरे हा तर फक्त 2 स्किपिंग करतोय. ओके, ऑप्शन नंबर बी. हा फ्रॉग फक्त 1च जम्प करतोय, एकच घर पुढं चाललाय तो. ऑप्शन नंबर सी. यानं पहिली जम्प केली 4, परत जम्प केली 2. ऑप्शन नंबर डी बघू आता. याने जम्प केली पहिले 3 देन 6, म्हणजे हा 3Sने जम्प करतोय. तुम्ही सांगाल का मला कमेंट्स करून, जर याने अजून एक जम्प केली तर हा कुठल्या घरावर जाईल बरं? मला कमेंट्स करा हां. तर आत्ता तरी आपलं ऑप्शन आहे ऑप्शन इज डी. लास्ट क्वेश्चन. विच ॲबॅकस शो द नंबर कम आफ्टर 56? तर चला आता आपण ऑप्शन बघू. इथे काहीतरी तुम्हाला ॲबॅकसचे पिक्चर दाखवलेले आहेत आणि तुम्हाला विचारलेलं आहे की नंबर्स कम आफ्टर 6. नंबर्स कम आफ्टर 6 म्हणजेच 56च्या नंतर येणारा नंबर कुठला? किती हुशार आहेत बरं मुलं, लगेच सांगतात 57. तर आता हा 57 नंबर आपल्याला आपल्या अबॅकसच्या याच्यात फाईंड करायचा आहे. तर पहिल्या ह्याच्यात दोघं इक्वल आहेत, म्हणजे त्यात 5 आणि 5 55. दुसऱ्या ह्याच्यात दाखवलेलं आहे आपल्याला 1 2 3 4 5 6 56, म्हणजे हा ॲज इट इज नंबर दिलेला आहे. ऑप्शन सी मध्ये दाखवलेला आहे 5 1 2 3 4 5 6. येस, 57. अँड दिस इज अ 4th अँड 1 2 3 4 5 6 7. इथं दिलं आहे 47. गोंधळून जायचं नाही मुलांना, थोडा फोकस ठेवायचा. तुम्ही अचीव करणारच. तर मिळालं की नाही उत्तर? तर आपलं ऑप्शन आहे मित्रांनो सी. तुम्हाला कशी वाटलं बरं पहिलं चॅप्टर आपलं? सोपं होतं की नाही? तर मग लाईक करा, शेअर करा आणि ज्या मित्रांना खरंच गरज आहे ओके त्यांनाही हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते पण खूप छान अभ्यास करतील तुमच्यासारखाच. थँक्यू.